चाळीतला जन्म ते 2 BHK. ठरलं तर मग फेम खलनायिका प्रियाने घेतलं मुंबईत नवीन घर. नेम प्लेट आहे खूपच खास. भावना व्यक्त करत काय म्हणाली प्रियंका जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठरलं तर मग मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या शो मधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलिशान घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली. आता या पाठोपाठ मालिकेतील खलनायिका प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडुलकरने नवीन घर खरेदी केलं आहे. प्रियांकाने काही दिवसांपूर्वीच नव्या घराची पहिली झलक आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली होती. आता नुकत्याच स्टार मीडिया मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने नवीन घर घेतल्याचं जाहीर केलं आहे. तसेच या नव्या घराविषयी भावनाही व्यक्त केल्या आहेत. प्रियांका तेंडुलकर म्हणते, हे घर माझ्या आईबाबांचं आणि माझं आहे. आम्ही तिघांनी मिळून हे घर घेतलंय. माझा जन्म चाळीत झाला होता. त्यानंतर मग आम्ही 1 RK मध्ये राहायला गेलो. मध्यंतरी काही वर्ष 1 BHK मध्ये राहिलो. मग आता माझ्या आईबाबांचं स्वप्न होतं की 2 BHK घर घ्यायचं. महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने हे शक्य झालं आणि आमचं नवीन घर पूर्ण झालं. प्रियंकाच्या घराची नेमप्लेट खूपच सुंदर आहे. या नेमप्लेटवर सगळ्यात वर तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक आहे. यानंतर दीपक प्रियांका ज्योती तेंडुलकर असं नाव लिहिण्यात आलं आहे. या नेमप्लेटवर पिवळ्या झेंडूंच्या फुलांची सुंदर अशी डिझाईन करण्यात आली आहे. प्रियांकाने मुलाखतीत हे घर तिच्या आईबाबांचं आणि तिचं आहे असं सांगितलं. यानुसार घराच्या नेमप्लेटवर सुद्धा या तिघांची नावं लिहिण्यात आली आहेत. दरम्यान प्रियंका तेंडुलकरच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर आजवर तिने साथ दे तू मला, फुलपाखरू अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र ठरलं तर मग मालिकेमुळे तिला घराघरात एक वेगळी ओळख मिळाली. खलनायिकेचं पात्र असलं तरीही प्रियावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सुद्धा प्रिया यंदाची सर्वोत्कृष्ट खलनायिका ठरली होती. ठरलं तर मग फेम खलनायिका प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडुलकरला नवीन घराबद्दल खूप खूप शुभेच्छा. अभिनेत्री प्रियांका तेंडुलकरची ठरलं तर मग मालिकेतील प्रिया ही खलनायिकेची भूमिका तुम्हाला आवडते का? प्रियांकाची आजपर्यंतची कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.